देशातील प्रत्येकाला अर्थकारणात जोडून घेणं किंवा आर्थिक समावेशन हे त्या संदर्भातील काम करणारे धोरणकर्ते आणि केंद्र सरकारद्वारे जागतिक स्तरावर विविध लोकांमध्ये, विशेषतः तळागाळातील लोकांमध्ये असलेली असमानता कमी करण्यासाठी आणि जीवनमान मजबूत करण्यासाठी, देशाची प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करण्यासाठी वापरले जाणारे प्रमुख साधन आहे. गेल्या दशकभरात बँक नसलेल्या ग्रामीण भागांना जोडून औपचारिक वित्तीय व्यवस्थेत समाविष्ट करण्याचा सरकारकडून प्रयत्न करण्यात आला आहे. ऑगस्ट 2014 मध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू करणे हे त्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल होतं. आता PMJDY म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजना याच्या यशस्वी वाटचालीत 28 ऑगस्ट रोजी 53.1 कोटी लाभार्थ्यांनी 2.3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवींसह 10 वर्ष पूर्ण केली आहेत. सुमारे 30 कोटी लाभार्थी महिला आहेत. पण PMJDY म्हणजे काय? म्हणजेच प्रधानमंत्री जनधन योजना म्हणजे नेमकं काय? त्याचे फायदे काय आहेत? याचा थोडासा खोलात जाऊन आपण विचार करूयात. PMJDYची सुरुवात झाल्यानं देशातील प्रत्येक नागरिकाच्या आर्थिक समावेशनासाठी सरकारच्या मोहिमेला अभूतपूर्व चालना मिळाली असून यापूर्वी कधीही न पाहिलेले यश सरकारला मिळालं आहे. यापूर्वीच्या सरकारांनीही आर्थिक समावेशासाठी पुढाकार घेतला होता. काँग्रेस UPAच्या कार्यकाळात नो फ्रिल्स अकाउंट्स योजना आणण्यात आली होती, परंतु त्यांना यश मिळालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 मध्ये सुरू करण्यात आलेले PMJDY हे आर्थिक स्तरावरील एक राष्ट्रीय अभियान आहे, जे उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला परवडणाऱ्या पद्धतीनं मूलभूत बचत आणि ठेव खाते, रेमिटन्स, क्रेडिट, विमा आणि पेन्शन यांसारख्या सुविधांसह वित्तीय सेवा मिळवून देते. आतापर्यंत बँकांनी 2.31 लाख कोटी रुपयांची ठेव असलेला सुमारे 53 कोटी PMJDY खाती उघडली आहेत. मार्च 2015 मध्ये 15,670 कोटी ठेवी असलेल्या 14.7 कोटी खात्यांपेक्षा तिप्पट वाढ झाली आहे. यामुळे 36 कोटींहून अधिक रुपे कार्ड मोफत जारी करण्यात आले आहेत. रुपये 2 लाख किमतीचे अपघात विमा संरक्षण या योजनेअंतर्गत मिळते. जनधन खातं उघडण्याचं शुल्क किंवा देखभाल शुल्क घेतलं जात नाही आणि किमान शिल्लक ठेवणं गरजेचं नाही, ही गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. जनधन खाते उघडण्यामध्ये मुख्यत्वे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचं मोठं योगदान आहे, जे या खात्यांपैकी सुमारे 78% योगदान देतात. जर आपण PMJDY डेटाचा तपशीलवार विचार केला तर 81.2% ऑपरेटिव्ह खाती आहेत, 55.6% महिलांची आहेत आणि 66.6% ग्रामीण आणि निमशहरी भागात आहेत. या जनधन खात्यांद्वारे विमा संरक्षण, ओव्हरड्राफ्ट सुविधा आणि बचतीची सवय या बाबींवर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय त्यांचे सामाजिक परिणाम देखील आपल्याला जाणवतात. आता पाहूयात महाराष्ट्राची स्थिती या योजनेबाबत नेमकी काय आहे ते. महाराष्ट्रात 3.55 कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत. देशातील राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र 6वं आघाडीचं राज्य म्हणून याबाबतीत उदयास आलं आहे. देशभरात उघडलेल्या 53 कोटींहून अधिक खात्यांपैकी 7% जनधन खाती महाराष्ट्रात आहेत. शिवाय राज्यभरातील जनधन खात्यांमधील एकूण ठेवी रुपये 48,525.75 कोटींवर पोहोचल्या असून लाभार्थ्यांना 24 लाखांहून अधिक रुपे कार्ड जारी करण्यात आल्यानं जनधन योजनेच्या यशामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. आता जाणून घेऊयात जनधन योजनेचे लाभ कोणते आहेत. या योजनेअंतर्गत मूलभूत बचत बँक ठेव कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा व्यवसाय प्रतिनिधी आउटलेटमध्ये उघडले जाऊ शकते. या अंतर्गतच या योजनेचा पहिला फायदा म्हणजे
पीएमजेडीवाय खात्यांमध्ये कोणतीही किमान रक्कम ठेवण्याची आवश्यकता नाही. दुसरा फायदा म्हणजे पीएमजेडीवाय खात्यांमध्ये ठेवींवर व्याज मिळतं. तिसऱ्या फायद्यानुसार या योजनेअंतर्गत खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड प्रदान केलं जातं. तर चौथा मुद्दा असा सांगता येईल की खातेधारकांना जारी केलेल्या रुपे कार्डसह रुपये 1,00,000 अपघात विमा संरक्षण उपलब्ध आहे. मात्र 28 ऑगस्ट 2018 नंतर उघडलेल्या नवीन खात्यांसाठी 2,00,000 रुपये यासाठी देण्यात आलेले आहेत. पाचवा फायदा असा की या खात्याअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधा देण्यात येत आहे. पात्र खातेधारकांना 10,000 रुपये या अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येतात. तर सहावा फायदा असा आहे, पीएमजेडीवाय खाती थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटी, त्याचबरोबर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना, मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट आणि रिफायनान्स एजन्सी बँक या योजनेसाठी पात्र आहेत.